माझा एक मित्र होता, तो एका मोठ्या बँकेत होता आणि ती बँक आहे ती जहागीरदारच बँक आहे. म्हणजे मी नेहमी काही गोष्टी अडल्या की मी त्याला फोन करायचो की असं असं प्रोसिजर आहे. तो मला फक्त 2 कोडवर्ड द्यायचे की एवढा कोडवर्ड त्याच्या कानाशी जाऊन सांग, तुझं काम लाईन सोडून करून देईल. आम्हालाही सांगा. ग्रीव्हन्स मेथोलॉजीज असतात. एक चेक होता माझ्या नॉन ब्रँचमध्ये मी टाकला. स्टेट इंडिया असं म्हणते की तुम्ही तुमचं खातं कुठेही असो, तुम्ही कुठल्याही बँकेतनं कुठल्याही ब्रँचमधनं सर्व्हिस घेऊ शकता. तर मी माझ्या जवळच्या ब्रँचमध्ये तो चेक टाकला आणि तो आला नाही. 2-3 दिवसांनी मी तपास करायला गेलो तर त्यांनी पेन्सिलने नॉन होम ब्रँच म्हणून तो रिजेक्ट केलेला होता. आणि मी तिथे गेल्यानंतर त्याने मला सांगितलं की तुमची जिथे ब्रँच आहे तिथेच टाका. मग मी ते वरिष्ठ क्लर्क जे होते त्यांना विचारलं की तुम्ही स्टेट आहात ना, म्हणजे ज्याचे रूल्स लागू आहेत तेच आहात ना तुम्ही, का तुम्ही काही वेगळे केंद्रशासित आहात? नाही म्हणे, आम्ही ती बँक आहोत. मग तुमच्या बँक असं म्हणते की कुठल्याही खात्यामध्ये बँक टाकलेलं चालतो असं म्हणतात, आता तुम्ही रिजेक्ट केलाय. नाही म्हणे, मग आमच्याकडे लोड खूप आहे, असं खूप आहे, तसं. म्हटलं तुम्ही हे जे तोंडी बोलता आहात हे लेखी द्याल का? मग मी फोन काढला. हे टूल लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे फोन असतो आजकाल, पटकन काढायचा, त्याला कॅमेरा चालू केला नाही केला, नुसता तो पटकन काढून त्याच्या समोर ठेवायचा. तो सेट स्क्वेअर मध्ये येऊन जातो. त्याला म्हटलं कसं आहे की आता हे जे आहे हे मी शूट करणार आणि माझ्याकडे एक चेअरमन डेस्कचा ईमेल आयडी आहे बँकेच्या. मी त्या ईमेल आयडीवर हा तुझा व्हिडिओ पाठवून देणार आणि या चेकचे फोटो पाठवून देणार. एवढं बोलून मी तिथून निघून आलो. मी घरी जात असताना मला 17 मिस कॉल आले. शेवटी एक कॉल मी उचलला. तो म्हणे काहीही करा, इथे या. म्हटलं येत नाही जा. तो म्हणे पाया पडतो, विनंती करतो, इथे या. चेअरमन डेस्कला नका टाकू, कारण की चेअरमन डेस्क आमच्या साहेबाची करेल आणि साहेब माझी करेल, त्याच्यापेक्षा 3 मिनिटात मी ते काम करून देतो. मी तिथे गेलो. लिटरली विदिन 3 मिनिट्स त्याने तो चेक टक 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 इन्वर्ट केला, टपकन एंटर केला आणि 4थ्या मिनिटाला मला SMS आला क्रेडिट बैलेंस चा. यू शुड नो दिस. अगर सिस्टम तुमको झुका रही है तो तुम झुकाओ सिस्टम को.